स्वागत आहे तुमचं आमच्या आउटडोअर किचन मध्ये. मी या घराचा ना ऑलरेडी एक टूर दिलेला आहे. बरेच जण बऱ्याच वेळेस म्हणतात की घराचा टूर दे, तर सगळ्यात पहिले क्लिअर करते, घराचा टूर ऑलरेडी दिलेला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर मी आता इथल्या आय बटन मध्ये त्याची लिंक देतेय, तुम्ही त्यावरती क्लिक करून घराचा टूर बघू शकता. पण आमच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये आम्ही आउटडोअर किचन केलंय. हे एक फुल फ्लेज किचन आहे. बऱ्यापैकी इथं तुम्ही कुकिंगचं सगळं काही करू शकता. सो आज मी तुम्हाला त्याचा टूर देणार आहे. लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. हा जो आमचा आउटडोअर एरिया होता ना, हा पूर्णपणे ओपन होता. इथे फक्त हे 2 पिलर होते आणि हे जे किचन आहे ना, हे असं काही नव्हतं. या आउटडोअर किचनला ना फक्त त्यांनी वरचं सीलिंग दिलेलं होतं, पण बाकी सगळं मग तुमच्याकडे असतं. तुम्ही जसं पाहिजे तसं स्टँडर्ड बनवून घेऊ शकता. तर आम्ही काय केलंय, या ठिकाणी 21 फुटाचं एल शेप मध्ये काउंटर बनवून घेतलंय, किचन काउंटर. आणि या किचन काउंटरमध्ये एक ग्रिल आहे, एकदम मोठं असं ग्रिल आहे. त्यानंतर इथे आहे गॅस, 2 बर्नरचा गॅस आहे. त्या बाजूला आहे सिंक आणि या बाजूला आम्ही एक असा छोटासा कट्टा बनवून घेतलाय, म्हणजे तुम्ही चेअर ठेवू शकता आणि इथे जेवण करू शकता, असं मल्टीपर्पज यूजसाठी. आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे सगळं स्टोरेज आहे. याच्या खाली पण स्टोरेज आहे. इथे आम्ही काही ड्रॉवर्स लावले, त्याच्यामध्ये आम्ही आमचं सामान ठेवतो, जे ग्रिलिंगसाठी वगैरे लागतं ते. तर चला आता जवळून दाखवते नेमकं हे कसं आहे. सो पहिली गोष्ट, आम्ही हे आउटडोअर किचन का बनवलं. इंडियन कुकिंग खूप आपण तडके वगैरे लावतो, स्पायसेस खूप यूज करतो, तर ना घरामध्ये ना तो स्ट्रॉंग स्मेल राहतो. तर आम्ही ज्यावेळेस हे घर घेतलं त्यावेळेस आमचं मागच्या बाजूला लेक व्ह्यू आहे आणि त्याच वेळेस आमच्या मनामध्ये कुठेतरी होतं की आपण आउटडोअर किचन करूया. अमेरिकन लोक आउटडोअर किचन बरेच जण करतात, त्यांना फार आवड असते हे ग्रिलिंग वगैरे करायची. सो ग्रिलिंगचं आमचं असं खूप काही आवड नाहीये, पण आता आउटडोअर किचन करतोच आहे तर ग्रिलिंग इज अ गुड ऑप्शन, हेल्दी ऑप्शन. सो आम्ही ग्रिलिंगचं पण एक बसवून घेतलंय. सो इथे आहे 4 बर्नर ग्रिल. आम्ही ऑलरेडी खूप यूज केला हा बर्नर, तुम्ही बघू शकता, फार असा वापरला गेलाय सगळा जुना झालाय. हा ब्रँड न्यू होता. मी ना त्याचा ब्रँड न्यूचा पण एक छोटीशी क्लिप टाकेल यामध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस आम्ही हे नवीन बसवलं होतं त्यावेळेस कसं दिसत होतं. मला व्हिडिओ बनवण्याचा चान्स नाही मिळाला, त्यामुळं हे थोडंसं आता बंद झालंय. पण इथे बघू शकता 1 2 3 4 बर्नर आहेत आणि बऱ्यापैकी हे फार पटकन हिटअप होतं सगळं. आणि जर तुम्ही इथे बघाल तर इथे तुम्हाला त्याचं टेम्परेचर कळतं. अगदी 100 फॅरनहाईट पासून 800 फॅरनहाईट म्हणजे 430 डिग्री सेल्सिअस पर्यंत याचं टेम्परेचर जातं. आणि टेम्परेचर म्हणजे तुम्ही सेट नाही करू शकत, पण तुम्हाला कळतं की आतलं टेम्परेचर किती झालंय. समजा तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही मोठा गॅस करा, कमी हवं असेल तर गॅस कमी करा किंवा बंद करा. आता जर तुम्ही या बाजूला याल तर इथे आहेत आमचे 2 बर्नर. हे पण मी भरपूर यूज केले आहे, त्यामुळे थोडंसं आता वापरल्या गेलाय, बट यू कॅन सी इट हिअर. हे जे बर्नर असतात हे खूप मोठे आहेत ॲक्च्युली आणि खूप फटाफट ह्याच्यावरती ना सगळं शिजतं सुद्धा. म्हणजे त्याचं जे बर्नरचा जो साईज आहे तो खूप मोठा आहे. या बर्नरला कव्हर आहे. ऑफकोर्स हे आउटडोअर किचन आहे, त्यामुळे या गोष्टी आउटडोअर किचनच्या जे अप्लायन्सेस असतात त्यामध्ये येतातच. या 2 बर्नरचे हे इथे 2 नॉब आहेत. आता इथे खाली आहे आमचं सम स्टोरेज. आम्ही इथे 2 ड्रॉर लावून घेतलेत, ग्लव्ज अँड ऑल. हे जे ग्लव्ज आहेत ना हे ग्रिलसाठीचे आहेत. हे ग्रिल खूप गरम होतं, तर तुम्ही डायरेक्ट हात नाही घालू शकत, त्यासाठी हे असे असतात. त्यानंतर थोडंफार सामान इथे आणि असंच आम्ही काय रँडम सामान इकडे ठेवलेलं आहे. आता या बाजूला याल तर इथे थोडासा काउंटर टॉप आहे. तुम्हाला तुमचं सामान ठेवायला, कटिंग बिटिंग करायचं असेल त्यावेळेस, तुम्ही फोडणी वगैरे देताय किंवा काही बनवताय तर ऑफकोर्स हा पोर्शन त्यावेळेस यूज होतो. आता थोडंसं इकडे याल तर इकडे आहे सिंक. भांडी वगैरे तुम्हाला पटकन काही धुवायचं असेल तर ऑफकोर्स याला पण येतं एक झाकण, असं झाकण येतं. हा सगळा सेटच आला होता. ह्याच्यामध्ये एक छोटंसं स्टँड पण येतं, तुम्ही भांडी ड्राय करण्यासाठी याच्यावर ठेवू शकता. आणि एक छोटासा सिंक आहे, नळ आहे, बस नॉर्मल आपलं आउटडोअर बाहेरच्या बाहेर पटकन क्लीन होऊन जातं जर काही करायचं असेल तर. तसं तर आम्ही डिशवॉशरच वापरतो, पण येतं हे कामाला बऱ्यापैकी. या बाजूला ना इथे आम्ही ट्रॅश कॅन बसवून घेतलाय. इकडे ट्रॅश कॅन आहे, बाहेरच्या बाहेर तुम्हाला म्हणजे आज जायची गरज नाही काही ट्रॅश असेल टाकायला तर. इकडच्या बाजूला स्टोरेज आहे, काही नाही, म्हणजे जस्ट आता मी कुठलं तरी एक ओपन करून दाखवते तुम्हाला.
इकडे असंच खूप मोठी जागा आहे बाय द वे आतमध्ये. आम्ही आता नुसतं असं रॅन्डम ठेवलंय सामान तिथं, पण असं स्टोरेज इथे आहे. त्या ग्रिलच्या खाली आहे. ग्रिलच्या खाली तुम्हाला 2 डोअर दिसतील आणि त्याशिवाय या बाजूला पण स्टोरेज आहे. सो आतमध्ये खूप पसारा आहे, मी काय तो तुम्हाला दाखवत बसणार नाही. पण चला तुम्हाला दाखवते आमचं बाकीचं बॅकयार्ड. आता हे जो फ्लोअर तुम्ही बघाल, तर आमचं जे फ्लोअर होतं ना पहिले प्लेन कॉन्क्रीट होतं. तर आता प्लेन कॉन्क्रीट आहे ना ते खूप डल वाटतं बघायला, त्यामुळे आम्ही यावरती कॉन्क्रीट स्प्रे करून घेतलाय. आणि हा कॉन्क्रीट स्प्रे करत असताना आम्ही त्याला एक टाईल्सचा असा शेप दिलाय. सो त्याच्यामुळे असं वाटतं की या टाईल्स लावलेल्या आहेत, पण हे टाईल्स नाहीये, हे कॉन्क्रीट स्प्रे आहे. याला स्प्रे डेक असंही म्हणतात, म्हणजे कॉन्क्रीट स्प्रे करतात ते, नथिंग एल्स. आता मी तुम्हाला बाकीचं आमचं बॅकयार्ड दाखवते. हे जे बॅकयार्ड आहे ना, बिल्डरने ज्यावेळेस दिलं होतं ते इथपर्यंतच होतं. ह्याच्यानंतर तुम्ही जर पुढे याल तर तुम्हाला दिसेल हा बॅकयार्ड हा पूर्ण आम्ही कॉन्क्रीट टाकून एक्सटेंड करून घेतला होता. मला वाटतं याच्याबद्दल मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, पण जर मला जर क्लिप सापडली तर मी टाकेल इथे, तुम्हाला बिफोर आफ्टर लक्षात येईल की हे कसं दिसत होतं. सो तुम्ही इथे बघू शकता बिफोर व्हिडिओ. सगळं काम करण्याआधी इथे पूर्ण लॉन होती, पॅटिओसुद्धा एक्सटेंड केलेला नव्हता. तो आम्ही पॅटिओ एक्सटेंड केला. पॅटिओ एक्सटेंड करून आता 2 वर्ष होती, पण हे जे बॅकयार्डचं सगळं किचन आणि ऑल अदर सेटअप जो आहे तो आम्ही आत्ता केला आहे. इथे आल्यानंतर जर तुम्ही बघाल, या बाजूला आम्ही आमच्या सगळ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. या ज्या कुंड्या आहेत या माझ्याकडे शिकागो पासून आहेत आणि मला फुलांची झाडं खूप आवडतात, तर मग मी बरीचशी फुलांची झाडं इथे लावलेली आहेत. हे सीझनल फुलं आहेत, हे मला दरवर्षी लावावे लागतात आणि मग दरवर्षी ते मरतात थंडीमध्ये. एक मी आणलंय मोगरा आणलेला आहे हा, पण हा मोगरा वेगळाच आहे. मला वाटतं हा स्टार जास्मिन आहे ना, छोटे छोटे आहेत, त्याचा स्मेल छान आहे. पण आता सध्या त्याला फुलं नाही आहेत, ऍक्च्युली होती पण आता ती मेली आहेत, बट एनिवे. आणि इथे पण आम्ही जर तुम्ही बघाल तर स्प्रे डेक करून घेतलेला आहे. या बाजूला आमचा सगळा असं जुनं फर्निचर आहे. पण जर तुम्ही इकडे याल तर हे आहे थोडं स्पेशल. इथे आहे आमचा परगोला. परगोला हे एक छोटीशी रूम असल्यासारखी आहे. हा परगोला मेटलचा आहे, 4 पिलर विथ रूफ, आणि आम्ही त्याच्या या बाजूला शटर्स लावून घेतलेत आणि दोन्ही बाजूला रोलर शेड्स आहेत, ते मी तुम्हाला दाखव. इथे जर तुम्ही बघाल ना, या लाईट्स आहेत, या बाजूला आहेत शटर्स, हे बंद किंवा ओपन करता येतात, तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. आता आम्ही ओपन ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते हे रूफ. हा परगोला ना या रिमोट वरती ऑपरेट होतो. सो आता जे तुम्हाला रूफ दिसतंय ना ते आता ओपन आहे बरं का. जर मी हे क्लोज केलं, हे बंद होतं, पूर्णपणे बंद होतं. म्हणजे जर पाऊस वगैरे पडत असेल ना तर इथे पाऊस बिलकुल लागणार नाही. तुम्हाला आता आवाज येत असेल आणि रूफही बंद होत असताना दिसत असेल. ते बघ, हा रूफ झाला बंद. आणि जर मला ओपन करायचं असेल तर मला फक्त एक बटन दाबायचंय आणि ते परत ओपन होतं. आता हे रूफ ओपन झालंय. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की आता थोडंसं ऊन हवंय, शेड नकोय, त्यावेळेस तुम्ही हे ओपन करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त ऊन आहे, ते बंद करावं, तर तुम्ही बंदही करू शकता. आणि ऑफकोर्स पावसामध्ये पण तुमचं फर्निचर वगैरे अगदी व्यवस्थित राहतं, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर आहेत रोलर शेड्स. रोलर शेड्स या बाजूला आहे, या बाजूला आहे. ते रोलर शेड्स कधी खाली घ्यायचे ते दाखव. ते रोलर शेड्स खाली यायला लागले. त्यानंतर इकडच्या बाजूचा रोलर शेड खाली घ्यायचा आहे, हा पण खाली घेता येतो. आणि पूर्ण हे रूम सारखं तयार होऊन जातं. आतमध्ये बग्स येत नाहीत, माशा येत नाहीत आणि सगळं काही झाकून जातं. त्यामुळे जर तुम्हाला असं कधी वाटलं की खूप सारे मच्छर आहेत, माशा आहेत, आता कसं आहे ना, या बाजूला आमच्याकडे पाणी आहे, तर बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस बग्स वगैरे असतात, मच्छर असतात, माशा असतात, तर त्या सगळ्या या रूमच्या बाहेर राहतात. आणि हे पाहिजे तेव्हा तुम्ही ओपन करा आणि पाहिजे तेव्हा त्याला बंद करा. आता मी हे दोन्ही ओपन केले आहेत, आता हे वर जात आहेत. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रूम. बाय द वे, या परगोलामध्ये ना त्यांनी पॉवरचं एक हे पण दिलेलं आहे,
तुम्हाला पॉवर सप्लाय, म्हणजे जर तुम्हाला इथे बसून काही काम करायचं आहे, कम्प्युटर आहे, चार्ज करायचं आहे, सो इथे मस्त त्याच्यासाठी तुम्हाला सॉकेट वगैरे आहेत. तुम्ही इलेक्ट्रॉनिक गोष्टी इथे वापरू शकता, मस्त म्युझिक वगैरे लावू शकता, इथे मस्त बसून जेवू शकता, फॅन वगैरे लावता येतात या सॉकेटचा वापर करून. थंडी असेल तर आपल्याकडे फायर प्लेस पण आहे. सो या, एव्हरीथिंग इज ऑल सेट. आम्ही फर्निचर ठेवलंय. हे फर्निचर आम्ही आत्ता नवीन घेतलंय. कॉस्को नावाचं एक दुकान आहे, तिथून आम्ही हा पूर्ण सेट ऑर्डर केलेला. इथे जे आहे ना हे आहे फायर प्लेस. याला ना ॲक्च्युली सिलेंडर कनेक्ट करावं लागतं. आम्ही अजून कनेक्ट नाही केलेलं आहे. आम्ही टेक्सासमध्ये राहतो. इथे प्रचंड गरमी, तुम्ही आत्ता बघू शकता, मला पूर्ण घाम येतोय. मी आत्ता गॉगल पण घातला कारण की ऊन तोंडावर येते. बट एनिवे, हे ना आम्हाला थंडीमध्ये कदाचित कामाला येईल. हे जर सिलेंडर कनेक्ट केलं तर या ठिकाणी ना मध्यभागी फायर प्लेस आहे. इथे आपण गॅस चालू करू शकतो आणि मस्त शेकोटीसारखं ते तयार होतं. काऊच आणि सगळं काही आहे. या कुंड्या पण आम्ही आत्ता घेतल्या आहेत, हे आमचं बॅकयार्डचं झाल्यानंतर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या परगोलामध्ये बसून तुम्हाला मस्त समोर पाण्याचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर असं वाटतं हे सगळं बघायला, कारण की समोर पाणी, इथे मस्त बसायचं. सो या, इट्स अ नाईस सेटअप. त्यानंतर तिसरं महत्वाची गोष्ट, ही ग्रास. ही रिअल ग्रास नाहीये, हे आम्ही टर्फ लावून घेतलंय. फेक ग्रास आहे. आमच्या इथं काय झालं ना, इथे खूप जास्त वीड येते आणि आमचा फक्त एवढाच पॅच होता लॉनचा आणि ते ना मेंटेनन्सला खूप जास्त होत होतं. सो वी थॉट लेट्स चेंज इट. आता तुम्ही बाकी दुसरीकडे बघाल ना तर सगळी नॅचरल ग्रास आहे, पण ही जी ग्रास आहे ना, एवढा फक्त हा पॅचच टर्फचा आहे. बाकी सगळं मात्र बाहेर नॅचरल आहे. आमच्या घराच्या समोर पण नॅचरल ग्रास आहे, बट आम्हाला जस्ट मेंटेनन्स कमी करायचं होतं म्हणून आम्ही हे असं करून घेतलंय. आता या बाजूने तुम्हाला पूर्ण आमचा व्ह्यू दाखवते. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं बॅकयार्ड, ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बॅकयार्ड आम्ही कसं तयार केलं, त्यानंतर आम्हाला किती दिवस लागले, त्या लोकांनी कसं काम केलं, याचा पण मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तो पण मी लवकरच पोस्ट करेल. सो तुम्हाला आमचं बॅकयार्ड कसं वाटलं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच. बाय.